दिवाळी आली की अजून एका गोष्टीची आठवण येते, ती म्हणजे दिवाळीचा बालेकिल्ला. नुसताच खेळ वाटतोय ना, पण नाही. याच मातीच्या ढिगाऱ्यामध्ये लपलंय आपल्या महाराष्ट्राचं हजारो वर्षांचं एक असं रहस्य जे तुम्हाला माहीतच नाहीये. ही केवळ दिवाळीची गंमत नाही, तर ही आहे महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि शौर्याची एक जिवंत गाथा. दिवाळीचा किल्ला तो आजही का टिकून आहे? चला आज याच थरारक परंपरेचा शोध घेऊयात. दिवाळी म्हटलं की पणत्या, फराळ, आकाशकंदील आणि दिमागदार दिवाळीचा बालेकिल्ला हा आलाच. अंगणात, गल्लीबोळ्यात दिवाळीत हीच लगबग दिसून येते. साधा मातीचा ढिगारा, त्यावर छोटे दगड रचून तयार झालेली अभेद्य तटबंदी, वाळूचा वापर करून बनवलेले उंच डोंगर आणि त्यावर डौलदार फडकणारा आपला भगवा झेंडा, धान्याच्या कणसांपासून बनवलेले भातमाळे, छोट्या फांद्यांपासून बनवलेली झाडे आणि मावळे, शेतकरी, गुरेढोरे यांच्या प्रतिकृती, या सगळ्यांनी किल्ला अक्षरशः जिवंत. पण या परंपरेची मुळं किती खोलवर आहे माहितीये? थेट आपल्या गौरवशाली मराठा इतिहासात. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आजही दिमाखाने उभे असलेले शेकडो दुर्ग, किल्ले हे आपल्या इतिहासाचे अभेद्य साक्षीदार आहेत. एक किल्ला जिंकला की स्वराज्य जिंकलं असं मानणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनीच या किल्ल्यांचं महत्त्व जाणलं आणि स्वराज्याच्या स्थापनेत त्यांच्या खुबीने वापर केला. गड आला पण सिंह गेला असं म्हणत सुभेदार तानाजी मालुसरेंनी कोंढाणा जिंकला आणि महाराजांनी तो सिंहगड केला. रायगड असो, तोरणा, शिवनेरी किंवा राजगड, प्रत्येक किल्ल्याची एक थरारक शौर्यगाथा आहे. आपल्या महाराजांनी जसे दुर्ग बांधले, त्यांचे रक्षण केले, तीच प्रेरणा घेऊन आजची पिढी हे छोटे किल्ले उभे करतात. हे किल्ले म्हणजे केवळ मातीचे ढिगारे नाहीत, तर ते शौर्य, पराक्रम, दूरदृष्टी आणि स्वराज्याच्या स्वप्नांचं प्रतीक आहे. मुलं नकळतपणे याच ऐतिहासिक परंपरेला उजाळा देतात. ती एका अर्थाने शिवकालीन इतिहासाची स्वतःला जोडून घेतात. आहे की नाही क्रेझी? हा दिवाळीचा किल्ला केवळ इतिहासाची आठवण करून देत नाही, तर अनेक महत्त्वाचे धडेही देत असतो. मुलांना भूगोलाची, स्थापत्य कलेची आणि व्यवस्थापनाची प्राथमिक ओळख होते. महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यात होती एक शौर्यगाथा. तीच गाथा आजही ही मुलं त्यांच्या छोट्या किल्ल्यातून अनुभवत असतात. माती कशी निवडावी, बुरुज कसे मजबूत करावे, पाण्याचे नियोजन कसे करावे हे शिकताना त्यांची कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता उंचावते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातून संघभावना आणि एकत्रितपणे काम करण्याची सवय देखील लागते. मित्र, भावंड, कधी कधी तर घरातली मोठी माणसंही या अद्भुत कामात सामील होत असतात. कुटुंबातील संवाद वाढतो आणि जुन्या गोष्टींची उजळणी होते. एका अर्थाने भविष्यातील नेतृत्व याच मातीच्या किल्ल्यांमधून घडत असतं. दिवाळीचा किल्ला ही केवळ परंपरा नाही, तर ती एक महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि शौर्याची जिवंत ओळखच आहे.